वसंतरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित, काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, तसेच उपस्थित देगलूरचे उद्योजक जलील सेठ, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट काजी साहेब, शिवसेना नेते महेशजी पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, ग्रामीण भागातून आलेले सर्व नेते आणि कार्यकर्ते, सर्व क्षेत्रातील उपस्थित सर्व युवक व ज्येष्ठ मित्रो, आज आपण अध्यक्ष साहेब सांगितल्याप्रमाणे साहेब असला कार्यक्रम आमच्या देगलूरकरांना माहितीच नाही. निवडणूक संपलं, उमेदवार निवडून आला की त्याचा आमचा संबंध जास्त राहत नाही. पण आज आनंद वाटला खूप की साहेब तुम्ही निकाल येण्या अगोदर तुमच्या चांगल्या भावनेने आम्ही केलेल्या कार्याचं तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायसाठी आले. खरंच सर, हे तुमचं कृतज्ञता भावना म्हणजे आपल्या आयुष्यभरासाठी सर्वांसोबत तुमचे संबंध जपावे असा तुमचा एक प्रामाणिक हेतू आम्हाला याच्यातून दिसतोय. साहेब, निवडणुकीमध्ये काम करत असताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण टीम, युवक ज्येष्ठ सर्वजण सर, दिवस रात्र आम्ही ग्रामीण शहर सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं. हे काम करत असताना तुम्ही पाहिलात, तुम्ही जे जे मार्गदर्शन केलात त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या पक्षातर्फे आम्ही केलो आहोत. सर, हा कृतज्ञ सोहळा म्हणण्यापेक्षा हा विजय सभा म्हणणे काही आगळवेगळं ठरणार नाही. खरंच साहेब, विजय आपला निश्चित आहे. आपली लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. साहेब, निवडणूक म्हटलं, निवडणूक काम करत असताना आर्थिक विषय घेऊनच आपण काम करू शकतो, हे आजच्या लोकांची मानसिकता खरी परिस्थिती झाली. पण या निवडणुकीत आम्हाला काम करताना फार दमछाक झाली साहेब. का म्हणजे फार प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा आपल्या समोर होता आणि आपण सर्वजण फक्त आम्ही हात जोडून किंवा आमचा नेता कामाचा आहे, देगलूर शहरात आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून कामं केलो, ते कामाच्या माध्यमातून आम्ही वोट मागितलो साहेब. तरी आता मी काय जास्त वेळ घेणार नाही, याच्यानंतर अजून प्रमुख आपण भाषण करणार आहोत. खराब केले आहे. मी एवढंच विनंती करतो साहेब तुम्हाला, आपल्या विजयानंतर किमान एक 2 ते 3 महिन्यामध्ये देगलूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये एक आपल्याकडे एक सर्व कार्यकर्त्यांचे एक जनता दरबार भरवण्यात यावा, एवढं मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.